तो आपल्याकडे आतापर्यंत 3 प्रश्नपत्रिका आहेत. ओके, तो त्या 3 प्रश्नपत्रिकेच्या आधारावरती जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्यांना आपण सॉल्व्ह करून घेऊया. पहिले मी 2 मार्क्सचे जे प्रश्न आहेत ते कव्हर करून घेतो. ठीक आहे, तो 2 मार्कच्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारतो. पहिला प्रश्न विचारतो लिस्ट. तो पहिला प्रश्न आपल्याला विचारतो तो लिस्ट फॉर एनी फोर तो लिस्ट एनी फोर नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियल. बघा, आपण आपल्या बांधकामामध्ये बरेचसे मटेरियलचा वापर करतो. तो पहिला प्रश्न त्याने काय विचारला आहे की नॅचरल मटेरियल जे आहेत त्यांची 4 उदाहरणं सांगा. नॅचरल मटेरियल कोणाला बोलतात? आपल्याला जे मटेरियल निसर्गाकडून मिळतात, आपल्याला जे कन्स्ट्रक्शन मटेरियल निसर्गाकडून मिळतात, ज्यांना आपण तयार करत नाही, निसर्गाकडून डायरेक्टली भेटतात ते आपल्याला, अशा मटेरियलला आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल बोलतो. कुठलं? नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियल. मग याची उदाहरणं काय आहेत? सगळ्यात पहिलं उदाहरण आपल्याकडे आहे ते म्हणजे स्टोन. या स्टोनला आपल्याला तयार करायची गरज नाही आहे. हा स्टोन जो आहे, हा स्टोन आपल्याला डायरेक्टली नॅचरली अवेलेबल आहे. ओके, तो खडकं फोडून आपण डायरेक्टली आणून टाकतो, याला जास्त प्रोसेस करायची गरज पडत नाही. तो पहिला नॅचरल मटेरियल कुठला आहे? स्टोन. ठीक आहे. दुसरं, खडी जी असते, खडी तर राहू द्या, खडीला आपण कंपनीमध्ये बनवतो, त्यामुळे खडीला आपण पकडणार नाही. पण मला असं वाटतं की नदीमधली जी वाळू आहे, ती नदीमधली वाळू एक कन्स्ट्रक्शन मटेरियल कुठलं? नॅचरल. तो त्यामुळे आपण इथे काय करून घ्या, इथे घेऊया आपण सँड. काय करूया आपण? सँड. कळालं? तो पहिला नॅचरल मटेरियल काय आपल्याकडे? स्टोन. दुसरा काय आपल्याकडे? सँड. तिसरा नॅचरल मटेरियल जर बघायला गेलात तर बांधकामामध्ये लाकूडचा पण वापर होतो. आणि लाकूड जो आहे तो लाकूडला डायरेक्टली पण वापरतो आपण. कुठल्या म्हणजे जास्त प्रोसेस न करता. तुम्ही म्हणणार की सर त्याला तर कंपनीमध्ये दरवाजावाले पूर्ण कापतात, हे करतात. मी त्याची बात नाही करत आहे. मी काय बात करतोय, कधी कधी आपण डायरेक्टली कॉलम म्हणून लाकडाचा वापर डायरेक्ट करतो. आलं का लक्षामध्ये? म्हणून वूड जो आहे, वूड किंवा टिंबर, वूड म्हणा किंवा काय बोला, टिंबर. तो वूड किंवा टिंबर जो आहे, त्या टिंबरचा वापर देखील आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून करत असतो. तो काय आहे? तो पण एक नॅचरल. तो नॅचरल मटेरियलमध्ये स्टोन आला, सँड आली, टिंबर आला. अजून कुठला नॅचरल मटेरियल आपल्याकडे आहे? तो वॉटर. बघा, वॉटर पण एक कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो वॉटर सुटून जमणार नाही. ठीक आहे, तो वॉटर, टिंबर, सँड आणि स्टोन हे तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे आहेत. पहिला 2 मार्काचा प्रश्न झालेला आहे. विचारतो तो बघा, तो पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो 2 मार्कसाठी. पुढचा प्रश्न आहे की म्हणतात की ब्रिकचे उपयोग सांगा. स्टेट टू यूज. बघा, असा 2 मार्काला प्रश्न आहे. स्टेट टू युजेस ऑफ ब्रिक. तो ब्रिक जे आहे त्या ब्रिक्सचे तुम्हाला काय सांगायचे? युजेस सांगायचे. स्टेट टू युजेस ऑफ ब्रिक्स. ओके, मग आता आपण एक काम करूया. बघा, तो आपल्याला ब्रिक्सचे युजेस लिहायचे. सांगा बरं, विटांचा वापर कशासाठी होत असतो? भिंती बांधकामामध्ये. ठीक आहे ना. सो आपण बोलूया यूज इन वॉल कन्स्ट्रक्शन. कशात वापरतात? वॉल कन्स्ट्रक्शन. बरोबर आहे ना. तो वॉल कन्स्ट्रक्शनमध्ये वॉल म्हणजे काय? वॉल म्हणजे भिंत. WALL. तो वॉलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला याचा वापर दिसायला भेटत असतो. अजून मला सांगा की या ब्रिक्सचा वापर कुठे करत असतील? तुम्हाला सांगतोय बघा, या ब्रिक्सचा वापर जो आहे ना, वरचा जो स्लॅब आहे त्या स्लॅबच्या वरती जे ना वॉटर प्रूफिंग करण्यासाठी सुद्धा पण वापरतात. कोबा करण्यासाठी, कोबासाठी पण वापरतात. तुम्ही म्हणणार असं कुठे कोबा केलेला नाही, पण स्लॅबवरती कोबा म्हणून ब्रिकचा वापर होतो. तो ब्रिक बॅट कोबा म्हणतात त्याला. ठीक आहे, तो ब्रिक यूज इन कोबा इन स्लॅब. कळालं का? किंवा स्लॅबचा वरचा स्लॅब जो आहे ना, गच्चीवरचा जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये कोबा म्हणून किंवा कोबा करण्यासाठी या ब्रिकचा वापर होतो. अजून सांगा, या ब्रिकचा वापर कुठे होतो? या ब्रिकचा वापर कुठे होतो सांगा? कुठे? किंवा असं पण तुम्हाला दिसायला भेटेल की ब्रिक जो आहे ना, ब्रिकचा वापर रोडमध्ये पण होतो. तुम्ही म्हणा रोडमध्ये कसं काय? जी जास्त वीट जळालेली असते ना, त्याचे तुकडे ताकडे करून रोडामध्ये पण वापरतात. ठीक आहे ना. तो जे खूप जास्त खराब झालेली ब्रिक आहे तो रोड कन्स्ट्रक्शनमध्ये यूज इन रोड कन्स्ट्रक्शन. तो वॉल बनवण्यासाठी. आता ही जी वॉल होती, कंपाऊंड वॉल, भिंती, सगळ्या जेवढ्या भिंती होत्या सगळ्या कव्हर करून टाकल्या मी. ओके, नंतर स्लॅबमध्ये कशासाठी वापरतात? ब्रिक इज यूज इन द कोबा इन अ स्लॅब. तो स्लॅबमध्ये कोबा करण्यासाठी पण या ब्रिकचा वापर करतात. आणि तिसरा बोललो रोड कन्स्ट्रक्शनमध्ये. चालेल का? तुम्हाला 2 वापर विचारले होते, आपण 3 लिहून टाकले. तर पुढचा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारतो तो विचारतो की डिफाईन फ्रॉग. बघा, क्वेश्चन लिहून दाखवतो पहिले. प्रश्न काय विचारतो आपल्याला? डिफाईन फ्रॉग. तो फ्रॉगची डेफिनेशन विचारतो. फ्रॉग म्हणजे काय? ओके, गिव टू पर्पज ऑफ फ्रॉग. फ्रॉगचे तुम्हाला 2 पर्पज पण विचारतो. हे फ्रॉग काय असतं बरं का? जी वीट असते, हे बघा तुम्हाला विटाची डायग्राम काढून दाखवतो. जी वीट असते त्या वीटवरती काय करतात? त्या वीटवरती खाच असते. ठीक आहे ना. त्या वीटवरती इथं खाच असते आणि ही जी खाच आहे हिलाच बोलतात फ्रॉग. हिला काय बोलतात? फ्रॉग. खालच्या लेअरमध्ये वरचा लेअर बॉन्ड व्हावा
बॉन्डिंग होण्यासाठी ही खाच असते किंवा या खाचमध्ये जो कंपनीचा मालक आहे ना, मॅन्युफॅक्चरर, त्याचं नेम पण असतं. तो दिस फ्रॉक इज जनरली यूज फॉर व्हॉट, बॉन्डिंग पर्पज आणि नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर. ठीक आहे, तो मॅन्युफॅक्चररचा जो आहे ना कंपनीवाला, त्याचं नावसुद्धा याच्यामध्ये असतं. म्हणजे 2 कामं झालेच ना त्याचे. पण फ्रॉक काय आहे, इंग्रजीमध्ये लिहावं लागेल ना. फ्रॉकला काय बोलतात, ही खाच आहे. आता इंग्रजीमध्ये त्यासाठी शब्द असायला पाहिजे. तो पहिले मी त्याची डेफिनेशन देऊन देतो बघा. फ्रॉकसाठी काय आहे, फ्रॉक ही एक रिकामी जागा आहे. ब्रिकच्या टॉप सरफेसवरती देतात. कुठे देतात, ब्रिकच्या टॉप सरफेसवरती जी रिकामी जागा, खड्डा दिलेला आहे ना, त्याला बोलतात. तो रिकामी जागा आहे ना, स्पेस आहे. मग इंग्रजीत कसं लिहिणार बघा. तो फ्रॉक काय आहे, फ्रॉक प्रोव्हाइड द स्पेस फॉर मोर्टार इन द टॉप लेअर. इट इज द स्पेस. ही काय एक जागा आहे, ही काय एक जागा आहे. इट इज द स्पेस प्रोव्हाइडेड ऑन द टॉप ऑफ द ब्रिक. ऑन द टॉप ऑफ ब्रिक, समजलं का, नाही समजलं. ब्रिकच्या टॉपवरती जागा प्रोव्हाइड केलेली असते. इट इज द स्पेस प्रोव्हाइडेड ऑन द टॉप ऑफ द ब्रिक, नाही समजलं का तुम्हाला, ब्रिकच्या टॉप, ठीक आहे ना. तो इट इज द स्पेस प्रोव्हाइडेड ऑन द टॉप ऑफ द ब्रिक. तो ब्रिकच्या वरती एक रिकामी जागा सोडलेली असते. कशासाठी बरं का, कशासाठी, फॉर मोर्टार जॉईंट. सोपं करून लिहू आपण, फॉर मोर्टार जॉईंट. तो मोर्टार जॉईंटसाठी, जेणेकरून काय होईल बरं का, फॉर मोर्टार जॉईंट आपण असं बोलूया, किंवा बॉन्डिंगसाठी असं बी बोलता येईल ना. तो इट इज द स्पेस प्रोव्हाइडेड ऑन द टॉप ऑफ द ब्रिक फॉर मोर्टार जॉईंट अँड प्रॉपर बॉन्डिंग बिटवीन टू लेअर, वरचा आणि खालचा लेअर. समजलं का. आकृती काढून दाखवता आली तर दाखवा. या पद्धतीने त्याची आकृती पण काढून दाखवता येते. ठीक आहे, इथेची ओपनिंग दिलेली असते बघा, समजलं. ओके, तर या पद्धतीने ब्रिक पण काढून दाखवतो. तुम्हाला डेफिनेशन झाली. पण याची जर पर्पज विचारली तर काय होईल मला, पर्पज सांगा. पहिलं पर्पज, तू इथं स्टार करतो आणि इथं लिहितो पर्पज ऑफ फ्रॉक. फ्रॉकचे पर्पज काय, 1 नंबर, फॉर मोर्टार जॉईंट. ठीक आहे, फॉर मोर्टार जॉईंटसाठी. दुसरं, तो ॲडव्हर्टाईजनं बोलता येईल काय, फॉर नेम ऑफ द कंपनी मॅन्युफॅक्चरर. स्पेस यूज फॉर नेम ऑफ कंपनी और मॅन्युफॅक्चरर. ओके का, मॅन्युफॅक्चररची स्पेलिंग एकदा बघून घ्या. हे 2 तुम्ही पर्पज लिहून टाका, तुम्हाला फ्रॉकचं काम झालं. मग पुढचा एक प्रश्न आपल्याला विचारतो 2 मार्कासाठी. स्टेट 2 नेसेसिटी ऑफ स्कार्फ होल्डिंग. बघा मी क्वेश्चन लिहून देतो. स्टेट 2 नेसेसिटी ऑफ स्कार्फ होल्डिंग. स्कार्फ होल्डिंगची आपल्याला 2 नेसेसिटी सांगायचे. कशासाठी वापरतात, पहिले स्कार्फ होल्डिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. हे बघा, ही बिल्डिंग आहे, ठीक आहे, या पद्धतीची बिल्डिंग आहे. आणि तो बघा, स्टेट 2 नेसेसिटी ऑफ स्कार्फ होल्डिंग. पहिले स्कार्फ होल्डिंग माहिती असायला पाहिजे. स्कार्फ होल्डिंग कोणाला बोलतात, समजा एक बिल्डिंग आहे, समजा ही बिल्डिंग या पद्धतीची बिल्डिंग आहे आणि इथं मला काय करायचं, वीट बांधकाम करतोय. तो वीट बांधकाम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, अशी लाकडं बाहेर काढून, बघा अशी लाकडं बाहेर काढून जे ना, अशी लाकडं आपल्याला हे करून काय करावं लागत असं बांधून. तुम्ही बघितलं असेल कुठेतरी पाट्या ठेवतात आणि इथं माणूस उभा राहतो आणि उभा राहून काय करतो, प्लास्टरिंग काम करतो. मग हे साईडला जे लाकडाचं जे प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय ना, यालाच बोलतात स्कॅप होल्डिंग. याला काय बोलतात, प्लास्टरिंगसाठी, पेंटिंगसाठी. ठीक आहे ना, कारण एवढ्या उंचापर्यंत त्याला काम करता येणार नाही, म्हणून तो भिंतीमध्ये लाकडांचा असा अरेंजमेंट करून इथे एक प्लॅटफॉर्म बनवतो, त्याच्यावरती तो मटेरियल बी ठेवतो, त्याला उभं राहायला एक जागा भेटून जाते. याला बोलतात स्कॅप होल्डिंग. सगळ्यांनी बघितलेलं आहे. ओके, मग आता मला त्याच्या 2 गरजा सांगायच्या आहेत, 2 नेसेसिटी सांगायच्या आहेत. मग 2 नेसेसिटी काय सांगायचं, हा जो स्कार्फ होल्डिंग आहे हा प्रोव्हाइड करतो, काय करतो आपल्याला, काय प्रोव्हाइड करतो, प्लॅटफॉर्म. काय प्रोव्हाइड करतो हा, मग तुम्ही म्हणाल की प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो, मग या प्लॅटफॉर्मचा काय वापर आहे, याच्यावरती वर्कर आहे ना, वर्कर ते स्टँड करू शकतात ना. वर्कर काय करू शकतात, स्टँड करू शकतात आणि काम इझिली सेफली करू शकतो ना आपण. मग आपण कसं लिहिणार बघा, पहिलं नेसेसिटी एकाचा आकडा, टू प्रोव्हाइड वर्किंग प्लॅटफॉर्म. काय बोलायचं, टू प्रोव्हाइड अ वर्किंग प्लॅटफॉर्म. कोणासाठी, वर्किंग प्लॅटफॉर्म फॉर वर्कर टू स्टँड. आलं का लक्षात,
तो वर्करला स्टँड करण्यासाठी एक काय भेटते प्लॅटफॉर्म. सो टू प्रोव्हाइड द वर्किंग प्लॅटफॉर्म फॉर द वर्कर टू स्टँड. क्वालिटी एकदम ओके. 2 नंबरचं नेसेसिटी काय बरं का, हा प्लॅटफॉर्म देतो कोणासाठी, मटेरियल आणि इक्विपमेंट जे आहेत का ते जेवढे आवश्यक. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला वीट बांधकाम करायचं आहे, तर तुम्ही साईडला प्लॅटफॉर्म ठेवले, तर विटांना पण हे करेल ना ते, तर आपण काय बोलणार, तेच वाक्य लिहायचं. टू प्रोव्हाइड अ वर्किंग प्लॅटफॉर्म असं म्हणा. टू प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म म्हणा फक्त. टू प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म फॉर मटेरियल. प्लॅटफॉर्म फॉर प्लेसिंग द मटेरियल. प्लेसिंग मटेरियल अँड इक्विपमेंट. मटेरियल अँड इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे मशीन वगैरे धरण्यासाठी पण असेल ना, ठीक आहे. इक्विपमेंट अक्षर व्यवस्थित बघा तुम्ही, थोडंसं चेक करा हे इक्विपमेंटची पेलिंग वगैरे. तर या पद्धतीने जे आहे हे आपलं झालेले 2 नेसेसिटी. डन आहे का बोला. ओके. पुढचा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारतो तो. पुढचा 2 मार्काचा प्रश्न आहे नेसेसिटी ऑफ. क्वेश्चन बघा, क्वेश्चन सांगतो पहिले. तो प्रश्न आपल्याला विचारतो स्टेट टू नेसेसिटी ऑफ पेंटिंग. आता कोणीही सांगून देईल, 5वी मधला पोरगा बी तोंडी लिहून टाकेल, ठीक आहे, की पेंटिंगची गरज का पडते. नेसेसिटी म्हणजे गरज, तर पेंटिंग करायची गरज का पडते. स्टेट टू नेसेसिटी ऑफ पेंटिंग. 2 नेसेसिटी सांगायचे आहेत. 2च्या ऐवजी तुम्ही 4 पण लिहू शकतात. तो काय करतो बरं का, पेंटिंग कुठे कुठे करतो. लाकडाला पेंटिंग करतो, स्टीलला पेंटिंग करतो. स्टीलला पेंटिंग का करतात, कारण की त्याला गंज लागायला नको. गंजला इंग्रजीत काय शब्द असतो, करोजन. मग करोजन लागू नये. लाकडाला जे आहे टर्माइट लागू नये. टर्माइट म्हणजे बारीक बारीक ते असतात ना वाळवी, ते टर्माइट लागू नये. स्टीलला करोजन लागू नये. नंतर पुढे अजून काय, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी वापरतो, बरोबर की नाही. मग हे आपल्याला माहिती आहे की पेंटिंग डेकोरेशनसाठी पण वापरतात. मग आता 4 पॉईंट तुम्ही तसे लिहू शकतात. मी तुम्हाला पहिला सांगतो बघा. टू इम्पार्ट द सरफेस डेकोरेटिव्ह फिनिश. इट प्रोव्हाइड हा काय प्रोव्हाइड करतो, इट प्रोव्हाइड डेकोरेटिव्ह सरफेस फिनिश. आलं का लक्षामध्ये. तो सरफेस फिनिशिंग डेकोरेटिव्ह असते. इट प्रोव्हाइड डेकोरेटिव्ह सरफेस फिनिश. ओके. हा झाला पहिला नेसेसिटी. दुसरी नेसेसिटी काय आहे, टू प्रोव्हाइड किंवा टू प्रिव्हेंट म्हणा. प्रिव्हेंटचा अर्थ होतो रोखणे. प्रिव्हेंटचा अर्थ काय होतो, कोणाला रोखतो, करोजनला रोखतो. करोजन म्हणजे काय, गंजू देत नाही. तर आपण काय म्हणणार, टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल. कुठले मेटल, ज्यांना गंज लागतो ते मेटल बोलतोय मी, ठीक आहे. टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल हा झाला दुसरं. व्यवस्थित लिहा ना. टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल. पहिला काय बोललो मी, इट प्रोव्हाइड डेकोरेटिव्ह सरफेस फिनिश. दुसरा काय बोललो, इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल. ओके का बोला. डन, ठीक आहे. तर मग हे तुम्ही दोन सांगितले तर 2च लिहून टाका, कशाला शानपणा करायचा. ओके का. तो हे झालं नेसेसिटी ऑफ पेंटिंग. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो तो लिस्ट 4 मटेरियल यूज इन वॉटरप्रूफिंग. बघा तो क्वेश्चन काय विचारतो, लिस्ट 4 मटेरियल. आता तुमची जर कानावर आले असतील याच्या अगोदर तर तुम्हाला हा प्रश्न तसाही तोंडी लिहिता येईल. 4 मटेरियल्स यूज्ड फॉर वॉटरप्रूफिंग. बघा वॉटरप्रूफिंग म्हणून 4 मटेरियलचा वापर करतात. बघा कधी काय आपल्या घरामध्ये जेव्हा पाऊस सुरू होतो ना, तर पाऊस सुरू होण्याच्या अगोदर खिडक्यामध्ये सिलिकॉन मारतात. तो सिलिकॉन जो आहे ना, ब्लॅक कलरचा सिलिकॉन जो असतो त्याचा वापर करतात. डॉक्टर फिक्सिट आहे. डॉक्टर फिक्सिटचा वापर पण आपण कशासाठी करत असतो, वॉटरप्रूफिंगसाठी करत असतो. डांबरचा वापर आपण करत असतो. डांबरला बोलतात बिटुमेन. तो बिटुमेनचा वापर करतात. तर तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहे. सिमेंटचा पण वापर वॉटरप्रूफसाठी करतात. वरती जर का सिमेंटची स्लॅब करून दिली ना गच्चीवरती, तर पाणी थोडी ना घरामध्ये येणार आहे, ठीक आहे. तो सिमेंट मटेरियल. मग आपण काय करूया, सोपे काही घेऊन टाकूया. बघा तो पहिला 1 नंबर आहे आपल्याकडे. 1 नंबर आहे बिटुमेन मेम्ब्रेन. तो बिटुमेनचा अर्थ होतो, बिटुमेनचा वापर वॉटरप्रूफिंग मटेरियल म्हणून होत असतो, ठीक आहे. तो बिटुमेन मेम्ब्रेन शब्द वापरा, नाही तर फक्त बिटुमेन लिहा, काही प्रॉब्लेम नाही. तो बिटुमेन मेम्ब्रेन. ओके. हा पहिला मटेरियल झाला जो वॉटरप्रूफिंग म्हणून वापरला जातो. दुसरा कुठला मटेरियल आपल्याकडे, दुसरा आहे आपल्याकडे काही प्रोडक्ट्स असतात, त्या प्रोडक्टला ACM पेंट झाला, ठीक आहे. तो पेंटिंग पण करतात वॉटरप्रूफिंगसाठी. पेंटिंग, ठीक आहे. तो पेंटिंग म्हणून बोलू शकतात. किंवा तुम्ही काय करा, आता डॉक्टर फिक्सिट म्हणून प्रोडक्ट लिहू शकता. तो पेंटिंग शब्द लिहून टाकला मी, ठीक आहे. 3 नंबर काय आता, डॉक्टर फिक्सिट. त्यांनी मला काय म्हणलेले, मटेरियल म्हणलेले. तो बिटुमेन झाला. तुम्ही ना पेंटिंग मग काढता, मटेरियल शब्द लिहा तुम्ही, काढा हे पण, कारण त्यांनी मटेरियल विचारले तुम्हाला. मटेरियल विचारले म्हणून हे काढा तुम्ही बाहेर. बिटुमेन मेम्ब्रेन. ओके. नंतर सिमेंट मेम्ब्रेन. काय बोलायचं, सिमेंट मेम्ब्रेन.
बिटुमेन मेम्ब्रेन, सिमेंट मेम्ब्रेन, 3 नंबर सिलिकॉन, 3 नंबर काय सिलिकॉन, सिलिकॉन. सिलिकॉनचा वापर बी करतात. सिलिकॉन मेम्ब्रेन शब्द वापरून द्या. ब्रिक, तो सिलिकॉन मेम्ब्रेन झाला. पुढे काय अजून आपल्याकडे पुढे आहे सिमेंटेज पण झाला. पॉलियुरेथिन लिक्विड. तो पॉलियुरेथिन थोडंसं अवघड होऊन जाईल. ॲक्रेलिक वॉटरप्रूफिंग कोटिंग जर तुमच्या लक्षात राहत असेल पण ओकेमध्ये राहील. ॲक्रेलिक वॉटरप्रूफिंग कोटिंग किंवा ॲक्रेलिक मेम्ब्रेन म्हणा. ओके. 1 नंबर बिटुमिनल सिमेंट मेम्ब्रेन ठीक आहे ना. बिटुमेन मेम्ब्रेन, सिमेंट मेम्ब्रेन, सिलिकॉन मेम्ब्रेन, ॲक्रेलिक मेम्ब्रेन. तुम्हाला 2 मार्क 2 पैकी 2 मार्क देऊन टाकेल तो. तो हे काय होते, हे 4 पदार्थ होते, 4 मटेरियल होते ज्यांचा वापर वॉटरप्रूफिंगमध्ये होतो. अजून एक आहे पॉलियुरेथिन. जर तुमच्या लक्षात जर राहिलं चुकून तर लिहून घेऊया. पॉलियुरेथिन डन आहे काय. तर हे तुम्हाला परीक्षेला विचारेल. व्यवस्थित लिहा, मन लावून लिहा. डन. चलो. तो बघा आपल्याला जे नाही डुअरचा एक प्रश्न विचारला जातो. प्रश्न कसा विचारतात, इन लिस्ट 4 टाईप ऑफ डुअर. तो डुअरचे आपल्याला प्रकार विचारतो तो 4 टाईप ऑफ डुअर. तर ते आपण काय करूया, ते डुअरचे प्रकार बघून टाकूया. ठीक आहे. तो प्रश्न आपल्याला विचारतो इन लिस्ट 4 टाईप ऑफ डुअर. मग बघा प्रश्न कसा विचार 2 मार्कासाठी हा. तो इन लिस्ट क्वेश्चन असा विचारला आहे समजा, इन लिस्ट 4 टाईप ऑफ डुअर. मग डुअरचे जर का 4 प्रकार विचारले तर कुठले आहेत. पहिला प्रकार आहे पॅनल डुअर, 2 नंबर आहे बॅटन डुअर, नंतर आहे फ्लश डुअर, कोलॅप्सिबल डुअर, रोलिंग शटर, रिव्हॉल्विंग डुअर, ग्लेज डुअर. तर तुम्ही अगोदर जर का व्यवस्थित वाचलेलं असणार आहे ते तुम्हाला प्रकार पण व्यवस्थित लिहून टाका. तो यादी बनवायला लावलेली आहे, तो यादी तुम्हाला बनवता यायला पाहिजे. कधी कधी या डुअरचे पार्टवरती पण तो प्रश्न विचारतो, त्यावरती आहे, त्याच्यानुसार आपण ते बघू शकतो. पुढे प्रश्न विचारतो बघा, गिव्ह 4 कॉम्पोनंट ऑफ प्रश्न विचारतो आपल्याला, गिव्ह 4 कॉम्पोनंट ऑफ सुपरस्ट्रक्चर. तो सुपरस्ट्रक्चर जे आहे त्या सुपरस्ट्रक्चरचे आपल्याला 4 कॉम्पोनंट विचारतो. सुपरस्ट्रक्चर कोणाला बोलतात, जमिनीच्या वरती बिल्डिंगचं जे बांधकाम आहे त्याला बोलतो आपण सुपरस्ट्रक्चर, आणि जमिनीच्या खाली जे असतं त्याला बोलतो आपण सबस्ट्रक्चर. त्याला काय बोलतो आपण सबस्ट्रक्चर. वरती जे असतं त्याला बोलतो आपण सुपरस्ट्रक्चर. मग मला प्रश्न 2 मार्काला कसं विचारताय, गिव्ह 4 कॉम्पोनंट ऑफ सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चरचे 4 कॉम्पोनंट सांगायचे. मग सांगा दोन्ही काय काय. तुम्ही काय म्हणणार, हे बघा इथे लगेच एक प्लिंथ बीम असतो, असा प्लिंथ असतो वटा, ठीक आहे ना. तो हा प्लिंथ झाला, तो प्लिंथ. नंतर प्रत्येक लेवलला फ्लोअर असतो. आपण जिथं बसलेलो आहे ना वरती, हा एक फ्लोअरच आहे, ठीक आहे. हा फ्लोअर आहे. भिंत, नंतर बीम, डुअर, कॉलम, भरपूर नाव आहे. तुम्हाला 4 नावं लिहिता येणार का. बघा तो प्लिंथ झाला, फ्लोअर झाली, वॉल तुम्हाला माहिती आहे, बीम माहिती आहे तुम्हाला, बीम आहे, डुअर, विंडो, रूफ, बीम, कॉलम, सील कोणाला बोलतात. आता हे बघा ही जे ना ही एक भिंत आहे, या भिंतीमध्ये ना ही खिडकी आहे. खिडकीचा जो बॉटम असतो त्याला काय बोलतात, त्याला बोलतात सील लेवल. त्याला काय बोलतात, सील लेवल. आणि खिडकीच्या वरती ना एक बीम बसवलेला असतो, त्याला बोलतात लिंटेल बीम. त्याला काय बोलतात, दरवाजा किंवा खिडकीच्या वरती आरसीसीचा एक छोटा बीम बसवतात, त्याला बोलतात लिंटेल बीम. पॅरापेट वॉल कोणाला बोलतात. तो पॅरापेट म्हणजे काय, आपली जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगची वरची जी गच्ची आहे ना, त्या गच्चीवरती एक भिंत बांधलेली असते, तिला काय बोलतात, पॅरापेट वॉल. तो तिला पॅरापेट वॉल आपण बोलत असतो. लिंटेल आला, स्टेअरकेस तुम्हाला माहिती आहे, सील पण तुम्हाला सांगितलं, कॉलम माहिती तुम्हाला, बीम माहिती आहे, डुअर माहिती, विंडो माहिती, रूफ म्हणजे छप्पर, वॉल म्हणजे भिंत, फ्लोअर म्हणजे आपण ज्याच्यावर बसलो हे फ्लोअर आहे, आणि प्लिंथ. ओके. तो हे तुम्हाला बिल्डिंगचे जे काय आहे सुपरस्ट्रक्चरचे कॉम्पोनंट विचारायला लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न विचारतो आपल्याला, स्टेट द पर्पज ऑफ फाउंडेशन. हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला पण विचारून टाकेल. तो फाउंडेशनचे जे आहेत ना आपल्याला काय विचारतोय, पर्पज विचारतोय. मग काय काय बरं का फाउंडेशनचे पर्पज, जो सुपरस्ट्रक्चर आहे त्याला सपोर्ट करायचा, टू सपोर्ट द सुपरस्ट्रक्चर, म्हणजे जमिनीच्या वरचे जेवढं पण वजन हे आहे ना बिल्डिंगचं आहे त्याला सपोर्ट करणं. तो आपण पहिले काय लिहिणार, प्रश्न विचारला आहे स्टेट पर्पज ऑफ फाउंडेशन. तो पहिलं पर्पज आपण लिहिणार टू सपोर्ट द सुपरस्ट्रक्चर. तो सुपरस्ट्रक्चरला सपोर्ट करायचं काम करतो. ओके. हे झालं पहिलं. दुसरं, हा काय करत असतो, हा फाउंडेशन, म्हणजे फाउंडेशन कुठे, जमिनीच्या खाली फाउंडेशन राहतं ना, फाउंडेशन लोडला डिस्ट्रीब्यूट करतो. काय करतो तो, फाउंडेशन डिस्ट्रीब्यूट. काय बोलायचं बघा तुम्ही, फाउंडेशन डिस्ट्रीब्यूट लोड ओव्हर लार्ज एरिया. तो लार्ज एरियावरती लोडला डिस्ट्रीब्यूट करतो. 2 झाले. तिसरं काय बरं का, आता हा काय करतो, हा अनइक्वल सेटलमेंट होऊ देत नाही. अनइक्वल सेटलमेंटचा अर्थ काय होतो, बिल्डिंगचा एक भाग खाली आहे आणि एक भाग वरती आहे असं रे.
हे बघा बिल्डिंग अशी तिरपी तारपी होऊन गेली, तो असं अनइक्वल सेटलमेंट होऊ देणार नाही. तर पहिलं तुम्हाला सांगितलं टू सपोर्ट द सुपरस्ट्रक्चर, फाउंडेशन सुपरस्ट्रक्चरला सपोर्ट करतो. फाउंडेशन डिस्ट्रीब्यूट द लोड ओव्हर द लार्ज एरिया, फाउंडेशन लोडला जास्त एरियावरती पसरवतो. तिसरा मी तुम्हाला फंक्शन सांगतो, फाउंडेशनचं 4 मार्काला येऊ शकते, तो 4 मार्काला येऊ शकतं. फाउंडेशनची आपल्याला पर्पज, नेसेसिटी म्हणा, इम्पॉर्टन्स म्हणा, पर्पज म्हणा, प्रश्न येणार. तिसरं काय आहे, टू अवॉइड अनइक्वल सेटलमेंट. काय बोलायचं, टू अवॉइड म्हणा किंवा टू प्रिव्हेंट बोला, हे शब्द तर परत परत वापरायचे आहेत ना. टू अवॉइड किंवा टू प्रिव्हेंट, टू अवॉइड द अनइक्वल सेटलमेंट, अनइक्वल सेटलमेंट, टू अवॉइड अनइक्वल सेटलमेंट. ओके का तुम्हाला. आणि चौथं काय बरं का, तुम्हाला चौथं सांगून देतो जे सोपं वाटेल, इन्क्रीज स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. काय बोलायचं, चौथं सांगून देतो, जर लक्षात राहील तर बढिया काम होऊन जाईल. टू इन्क्रीज स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर, हे चौथं तुम्ही लिहून काढा. तो काय काय सांगितलं नवीन सांगतो, टू सपोर्ट द सुपर स्ट्रक्चर, फाउंडेशन डिस्ट्रीब्यूट द लोड ओव्हर लार्ज एरिया, टू अवॉइड द अनइक्वल सेटलमेंट अवॉइड करतो. आणि चौथं काय, टू इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी वाढवतो. ओके का बोला. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो बघा, तो पुढचा प्रश्न विचारतो, इनलिस्ट 4 टाईप ऑफ स्काफ होल्डिंग. बघा, इनलिस्ट 4 टाईप ऑफ स्काफ होल्डिंग. तुम्हाला स्काफ होल्डिंगचे प्रकार विचारलेले आहेत. स्काफ होल्डिंग तर कळालं तुम्हाला की स्काफ होल्डिंग काय काम करते, स्काफ होल्डिंग प्लॅटफॉर्म तयार करून देते वर्करला उभं राहण्यासाठी किंवा मटेरियलला प्लेस म्हणजे मटेरियल ठेवण्यासाठी. ठीक आहे, तो मग मला सांगा आता स्काफ होल्डिंगचे प्रकार जर विचारले 4 तर काय काय लिहिणार तुम्ही. प्रश्न इथं लिहून ठेवला आहे, माझ्याकडे जागा नसल्यामुळे उत्तर इथं लिहितो. तर पहिला जो आहे आपल्याकडे स्काफ होल्डिंगचा प्रकार तो आहे सिंगल स्काफ होल्डिंग. दुसरा प्रकार आपल्याकडे आहे डबल स्काफ होल्डिंग, तो डबल स्काफ होल्डिंग, SCA, डबल स्काफ होल्डिंग. 3 नंबर आपल्याकडे आहे कॅन्टिलिव्हर, तो कॅन्टिलिव्हर स्काफ होल्डिंग. हे शब्द तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर स्काफ होल्डिंग. ठीक आहे. आणि चौथा आहे आपल्याकडे समजा स्टील स्काफ होल्डिंग. अजून भरपूर सारे प्रकार आहेत. तो हे 4 प्रकार तुम्ही 2 मार्क्ससाठी जर का आले तर लक्षात राहू द्या. सिंगल स्काफ होल्डिंग, डबल स्काफ होल्डिंगची फिलिंग तुम्हाला तिथूनच भेटून जाईल. 3 नंबर कॅन्टिलिव्हर स्काफ होल्डिंग आणि 4 नंबर आहे स्टील स्काफ होल्डिंग. लक्षात राहतो. पुढचा प्रश्न विचारतो आपल्याला की स्टेट 4 फॅक्टर. बघा मी क्वेश्चन लिहून देतो पहिले. स्टेट 4 फॅक्टर अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियल सिलेक्ट करण्यासाठी 4 फॅक्टर सांगा कुठले आहेत. तो काय म्हणतात, स्टेट एनी 4 फॅक्टर अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. पहिला फॅक्टर आहे आपल्याकडे अवेलेबिलिटी ऑफ फंड. तुमच्याकडे पैसा किती आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो अवेलेबिलिटी ऑफ फंड, अवेलेबिलिटी ऑफ फंड. 2 नंबर आपल्याकडे काय बरं का, तो अवेलेबिलिटी ऑफ फंड. दुसरा आहे आपल्याकडे आहे तो साईट बोलूया आपण किंवा टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन बोलू. बघा बरोबर आहे, टाईप ऑफ कन्स्ट्रक्शनचा प्रकार कुठला आहे, कसं काय बरं का. जर समजा कन्स्ट्रक्शन तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे तर तुम्हाला विटा लागतील. जर तुम्हाला समजा पोलीस स्टेशन बांधायचं तुम्हाला दगड लागतील, किल्ला बांधायचा दगड लागतील. तो मटेरियल तुम्ही कुठला निवडायचा आहे कशावर डिपेंड करतंय. पहिलं तर तुमच्याकडे पैसा किती आहे, अवेलेबिलिटी ऑफ फंड. पैसा जास्त असेल तर क्वालिटीचे मटेरियल वापरणार. ठीक आहे. दुसरा आहे टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन. तिसरा तुम्ही कन्स्ट्रक्शन कुठे करताय, लोकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन. काय बोलायचं, लोकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन. ते कन्स्ट्रक्शनचं लोकेशन कुठे, जर जंगलात बांधायचं असेल तर मग मटेरियल बदलून जाईल ना. लांबवर कुठेतरी बांधायचं असेल तर मटेरियल बदलून जाईल. म्हणून लोकेशन ऑफ मटेरियल. 4. आणि चौथा फॅक्टर कुठला आहे बरं का आपल्याकडे, टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन झालं. ठीक आहे, तो लोकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन झाला. आता पुढे काय, मटेरियल अवेलेबिलिटी, लोकल मटेरियल अवेलेबिलिटी. काय बोलायचं, लोकली अवेलेबल. तो इथे लिहूया चौथा, लोकली मटेरियल अवेलेबिलिटी असं बोलायचं. मटेरियल अवेलेबिलिटी याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, मटेरियल शब्द लक्षात घ्या तिथे, अवेलेबिलिटी याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की जिथे तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय तिथे जर का समजा दगड खूप जास्त भेटत असतील तर तुम्ही दगडाचा वापर करणार. आला तरी लक्षामध्ये. तो सांगायचं तात्पर्य काय की तुमच्या एरियामध्ये मटेरियल कुठलं अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही घेणार. 1 नंबर काय बोललो, अवेलेबिलिटी ऑफ फंड. नंतर लगेच इथंच मोडून काय लिहून टाकायचं, अवेलेबिलिटी ऑफ लोकल मटेरियल. ती सोपं आहे. अवेलेबिलिटी ऑफ फंड एक झाला, अवेलेबिलिटी ऑफ लोकल मटेरियल, टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन, लोकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन. याच्यापेक्षा बढिया दुनियात काही नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो, लिस्ट एनी टू टाईप ऑफ नॅचरल
अँड आर्टिफिशियल, नॅचरल अँड आर्टिफिशियल मटेरियल, नॅचरल अँड आर्टिफिशियल मटेरियल. तुम्हाला 2 आर्टिफिशियल मटेरियल सांगायचे आहेत कन्स्ट्रक्शन मटेरियल, तो 2 आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि 2 नॅचरल. तो उत्तराचा बाण मारा. समजा इकडे लिहू आपण आता, तो इथं नॅचरल मटेरियल लिहितो, कन्स्ट्रक्शन मटेरियल की झालं आहे आपलं याच्यामध्ये, ठीक आहे. आणि इथे आर्टिफिशियल घेतो, इथे काय घेतो आर्टिफिशियल, तो आर्टिफिशियल इकडच्या बाजूला घेऊ. मग नॅचरल मटेरियल, आर्टिफिशियल मटेरियल. नॅचरल मटेरियल कुठले आहेत आपल्याकडे, मी सांगितलं तुम्हाला, स्टोन, टिंबर, हे शब्द तुम्हाला याच्यातच सापडतील. नंतर सँड, सँड, ठीक आहे, वॉटर, एवढे 4 लिहून टाका, ठीक आहे. आणि आर्टिफिशियलमध्ये काय काय, सिमेंट, ब्रिक, स्टील आहे ना, सिमेंट, ब्रिक, स्टील, बस झालं. तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न म्हणला आहे आपल्याला बघा, पुढचा, इनलिस्ट 2 फंक्शन ऑफ, इनलिस्ट 2 फंक्शन ऑफ वॉल अँड डुअर. तो पहिला आहे वॉल आणि 2 नंबर काय आहे डुअर. तो आपण काय करूया, उत्तराचा बाण मारूया. मला तुम्ही सांगा, वॉलचे फंक्शन आपण अगोदर पण बघितलं असणार, सांगा बरं वॉलचं फंक्शन काय. तो इनलिस्ट 2 फंक्शन ऑफ म्हणजे प्रत्येकाचे 2-2 फंक्शन सांगायचे. वॉलचे 2 फंक्शन सांगा. वॉलचा वापर कायसाठी होतो, प्रायव्हसी, तो प्रायव्हसी पर्पज, फॉर प्रायव्हसी पर्पज. अजून कायसाठी, शेल्टर, शेल्टर, फॉर शेल्टर. तो शेल्टर म्हणजे काय बरं का, शटरनी बळा, शेल्टर बोल, शेल्टर म्हणजे आपल्याला वेदरिंगपासून वाचवतो, ठीक आहे. तो फॉर शेल्टर स्पेलिंग आहे, व्यवस्थित लिहा जरा, SHELTER, तो फॉर शेल्टर, प्रायव्हसी पर्पज आणि फॉर शेल्टर. अजून काही आहे का वॉलचं, काय साऊंड प्रूफिंग म्हणून वापरतात, हा ना, इकडचा आवाज तिकडे नको जायला पाहिजे, अजून वेदरिंगपासून वाचवण्यासाठी, म्हणजे ते शेल्टरच झालं. काय झालं ते शेल्टर. तो प्रायव्हसी पर्पज आणि शेल्टर पर्पज किंवा फॉर शेल्टर. डन. हे 2 फंक्शन झाले वॉलचे. पण फक्त वॉलचे थोडी फंक्शन सांगायचे. 2चा आकडा टाकला मी, त्याच्या खाली 2चा आकडा टाकतो, इथे लिहितो डुअर. सांगा बरं डुअरचा वापर कायसाठी होतो, तो एंट्री आणि एक्झिट करण्यासाठी, फॉर एंट्री अँड एक्झिट, फॉर एंट्री अँड एक्झिट. आणि दुसरं लाइटिंगसाठी, लाइटिंगसाठी, व्हेंटिलेशनसाठी, हवा आत बाहेर होण्यासाठी. तो 2 नंबर आपण लिहू, फॉर लाइटिंग. लाइटिंग म्हणजे आपली ती लाइटिंग बोलत नाही मी, प्रकाश येतो, ठीक आहे ना, फॉर लाइटिंग. तिसरा काय आहे, फॉर व्हेंटिलेशन पर्पज. तो व्हेंटिलेशन म्हणजे हवा येण्यासाठी, फॉर व्हेंटिलेशन, फॉर लाइटिंग आणि फॉर एंट्री अँड एक्झिट. डन आहे का. हे झाले डुअरचे पर्पज. डन झाले. तो डुअरचे पर्पज पण तो आपल्याला विचारतो, लक्षात राहतो. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे बघा, तो पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, इनलिस्ट एनी फोर टाइप्स ऑफ फ्लोअर फिनिश. तो फ्लोअर फिनिशचे तुम्हाला 4 नावं सांगायची आहेत. मग कुठले कुठले आहेत आपल्याकडे, आहे टिंबरची पण असते, तो टिंबर लाकडाची पासून पण काय करतात, फ्लोरिंगचा अर्थ होतो फरशी असतात ना आपल्या, ठीक आहे. तो टिंबर फ्लोरिंग असते, टिंबर फ्लोरिंग असते, बरोबर का. 2 नंबर आपल्याकडे काय बरं का, आता 2 नंबर आहे रबरची पण फ्लोरिंग असते, तो रबरची पण फ्लोरिंग असते, रबर फ्लोरिंग. नंतर पुढे काय आपल्याकडे रबर. नंतर 3 नंबर कोबा पण असतो, तो कॉन्क्रीट फ्लोरिंग म्हणून द्या आपण, काय म्हणूया कॉन्क्रीट फ्लोरिंग. अजून टाईल फ्लोरिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल असतात, तो ग्रॅनाइट वगैरेच्या टाईल असतात, तो टाईल फ्लोरिंग करून द्या, बरोबर ना. तो टाईल फ्लोरिंग, कॉन्क्रीट फ्लोरिंग, रबर फ्लोरिंग, टिंबर फ्लोरिंग. ओके मॅडम, ठीक आहे. हार्डवूड, तो हार्डवूड म्हणजे टिंबरमध्ये कव्हर झालं ते. अशा पद्धतीने हे 4 नावं लिहून टाका, तुमचा हा प्रश्न कव्हर होऊन जातो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो बघा, पुढचा प्रश्न विचारतो, डिफाईन टर्माइट प्रूफिंग. आता वाळवी असतात ना, लाकडांना वाळवी लागून जाते, मग त्याला ते लागू नये त्यासाठी आपण तर बघा दांडियाच्या वेळेस जे लाकडी असतात ना, त्याला पण कलर मारलेला असतो. का बरं का, तर किडे वाळवी तसलं काही लागू नये त्यासाठी ते असतं. मग टर्माइट प्रूफिंगची डेफिनेशन कशी बोलणार, एक ट्रीटमेंट आहे ना, तर आपण काय बोलणार की बाबा एक ट्रीटमेंट आहे, इट इज ट्रीटमेंट. कशासाठी वापरतात, इट इज ट्रीटमेंट विच इज यूज टू प्रोटेक्ट फ्रॉम टर्माइट. बरोबर. टर्माइटपासून वाचण्यासाठी ज्या ट्रीटमेंटचा वापर करतात त्याला बोलतात टर्माइट प्रूफिंग. त्याला काय बोलतात, टर्माइट प्रूफिंग. ओके, तर त्याला आपण टर्माइट प्रूफिंग बोलत असतो. हे पण डन झालं. तो असे जर प्रश्न आले तर लक्षात राहू द्या. पुढे अजून तुम्हाला बघा एक क्वेश्चन इथं दिसतोय. तो प्रश्न काय आहे, तो म्हणतोय लिस्ट एनी 4 कॉम्पोनेंट ऑफ पार्ट ऑफ स्टेअरकेस. हे बघा
हा पण प्रश्न कव्हर करता येईल आपल्याला की स्टेअरकेसचे पार्ट काय काय. तुम्ही जर का नीट व्हिडिओ जर बघितला, तो व्हिडिओ माझे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यात जर बघितलं तर तुम्हाला स्टेअरकेसचे पार्ट पण दिसायला भेटतील. स्टेप असते बघा, एक स्टेअरकेस आहे, स्टेअरकेस आहे. हे जे असतात ना हे त्रिकोणी, याला बोलतात स्टेप. याला काय बोलतात? स्टेप. हे त्रिकोणी जे असतात याला स्टेप बोलतात. तो पहिला असणार स्टेप. नंतर या स्टेपचा जो उभा आहे, उभा, त्या उभ्याला बोलतात, उभा जो ना बघा डार्क करतोय मी त्याला बोलतात राईज. त्याला काय बोलतात? राईज. ज्याच्यावर आपण पाय ठेवतो ना, हे बघा आडवा, त्याला बोलतात ट्रेड. त्याला काय बोलतात? ट्रेड. मग तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की इथं जाऊन पुन्हा अशा पद्धतीने हे असतं की नाही, हे बघा असं राहतं ते. तर तुम्हाला डायग्राम पण काढायची याची, लक्षात राहू द्या कशी डायग्राम काढायची. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हे काय इथून ते इथपर्यंत हिला बोलतात एक फ्लाईट. ही काय झाली? एक फ्लाईट. तो फ्लाईट. मग ही फ्लाईट झाली, इकडची एक फ्लाईट झाली, ही एक वेगळी फ्लाईट झाली. तो फ्लाईट. लँडिंग कोणाला बोलतात? दोन फ्लाईटच्या मध्ये इथं जे ना, इथं उभं राहायला एक छोटासा प्लॅटफॉर्म राहतो ना, तुम्ही चढत जातात, थांबतात आणि वरती चढत जातात. या वयाला काय बोलतात? याला बोलतात लँडिंग. काय बोलतात याला? लँडिंग. नंतर असतो आपल्याकडे नवेल पोस्ट. नवेल पोस्ट काय बरं का, जिन्यावरती चढताना साईडला रेलिंग असते, ही रेलिंग आहे. रेलिंगचा जो पहिला जो आहे ना, हे बघा रेलिंगच्या इथे असे हे असतात, असे बरोबर की नाही, व्हर्टिकल पोस्ट असतात. तर त्यांना बोलतात नेव्हल पोस्ट. काय बोलतात त्यांना? नेव्हल पोस्ट. जिथे काही आडवा आहे याला बोलतात हँडरेल. तो हँडरेल आहे. बालुस्टर आहे, बालुस्ट्रेड आहे, गोईंग आहे, नोजिंग आहे, स्ट्रिंग आहे, स्कॉटिया, वेस्ट, रन. 4 पार्ट येणार नाही का तुम्हाला? स्टेप, राईज, ट्रेड, फ्लाईट. बस स्टेप, राईज, ट्रेड, फ्लाईट. तो तुम्हाला एवढे पार्ट मी समजून सांगितलेले. बघा याला नोज बोलतात. नोज म्हणजे काय, ही नाही ते बघा पॉईंट असा आपली एक स्टेप असते ना, याला बोलतात नोज. याला काय बोलतात? नोज. तो खूप आहे. ओके, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला भेटेल ते. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय बघा. पुढचा प्रश्न आहे इनलिस्ट फोर टाईप ऑफ टिम्बरिंग अँड स्ट्रटिंग. तो टिम्बरिंग आणि स्ट्रटिंगची आपल्याला 4 टाईप सांगायचे आहेत. तो आपल्याकडे 4 प्रकार आहेत. व्यवस्थित मन लावून लिहा, 1-2दा पाठांतर करा, होऊन जाईल तुम्हाला. तो कुठलाही बरं का. पहिला आहे स्टे ब्रेसिंग, STAY, स्टे ब्रेसिंग. ठीक आहे. 2 नंबर आहे आपल्याकडे बॉक्स शूटिंग. 2 नंबर आहे बॉक्स शूटिंग. 3 नंबर आहे आपल्याकडे व्हर्टिकल शूटिंग. 3 नंबर आपल्याकडे काय? व्हर्टिकल शूटिंग. ठीक आहे. 4 नंबर आहे आपल्याकडे रनर सिस्टीम. तो 4 नंबर आहे आपल्याकडे रनर सिस्टीम. स्टे ब्रेसिंग, बॉक्स शूटिंग, व्हर्टिकल शूटिंग, रनर शूटिंग. तो हे व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं बघा, स्टे ब्रेसिंग है ना, बॉक्स शूटिंग, व्हर्टिकल शूटिंग, रनर शूटिंग, बॉक्स शूटिंग, व्हर्टिकल शूटिंग, रनर शूटिंग. तो हे 3 आहे शूटिंग. इथं रनर सिस्टीम आहे बरं का, शूटिंग शब्द नाही. हे बघा, स्टे ब्रेसिंग, बॉक्स शूटिंग, व्हर्टिकल शूटिंग आणि रनर सिस्टीम येतो. सिस्टीम या सिस्टीम. ओके, डन. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय बघा. तो पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय तो की 4 टूल रिक्वायर. बघा प्रश्न कसा विचारला आहे, लिस्ट द 4 टूल रिक्वायर फॉर ड्रेसिंग द स्टोन. लिस्ट द 4 टूल्स रिक्वायर फॉर ड्रेसिंग द स्टोन. बरोबर ना. याचा अर्थ दगडाला तुम्हाला शेप द्यायचा आहे. ड्रेसिंग करण्याचा अर्थ काय होतो? दगडाला शेप देणं. दगडाला शेप देण्याची जी प्रोसेस असते तिला काय बोलतात? ड्रेसिंग. मग स्टोनचं ड्रेसिंग करण्यासाठी तुम्हाला टूल्स लागतात. ते कुठले कुठले टूल्स आहेत? एक एक करून बघा. तो 1 नंबर आहे आपल्याकडे चिझेल. चिझेलची स्पेलिंग बघा, CHECHISEL, चिझेल. बरोबर का. नंतर आहे हॅमर. नंतर काय? हॅमर. चिझल, हॅमर. नंतर आहे पंच. 3 नंबर काय आहे? पंच. तो 3 नंबर आहे पंच. चिझेल, हॅमर, पंच. ठीक आहे ना. अजून पुढे काय? तो चिझेल, हॅमर, पंच आणि एक आहे पॉईंट टूल. 4 नंबर काय आहे? 4 नंबर आहे पॉईंट टूल. ओके का. तो चिझेल, हॅमर, पंच, पॉईंट टूल. याची तुम्हाला लक्षात जर राहत नसेल तर एकदा गुगलवरती जाऊन याची इमेज बघून घ्या. चिझेल कसा दिसतो, हॅमर कसा दिसतो, पंच कसा दिसतो, पॉईंट टूल कसा दिसतो. ठीक आहे ना. तो 4 नाव तुम्हाला मी सांगितली, लक्षात ठेवा तुम्ही. पण तुम्हाला जर इच्छा होत असेल तर गुगलवरती जाऊन त्याची इमेज बघून द्या. तेवढा टाईम आपल्याकडे नाही आहे. ठीक आहे. असा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे बघा. पुढचा प्रश्न डिफाईन पार्टिकल बोर्ड. तो पार्टिकल बोर्ड म्हणून असा प्रश्न आपल्याला आला आहे. डिफाईन पार्टिकल बोर्ड. पार्टिकल बोर्ड कोणाला बोलतात? पार्टिकल बोर्ड कोणाला? हे बघा, वेस्ट असतात, लाकडांचा चुरा झालेला असतो, त्याच्यापासून काय करतात माहिती आहे का? त्याच्यापासून जे ना प्रोडक्ट तयार करून टाकतात. ठीक आहे. तो प्रोडक्ट बनवून टाकतात, त्याला काय बोलतो आपण? पार्टिकल बोर्ड. तो मग त्याची डेफिनेशन कशी देतो बघा. इट इज द बोर्ड. हा बोर्ड आहे. आपल्याकडे बोर्ड आहेत एवढे सगळे. ठीक आहे ना. इट इज द बोर्ड. हा बोर्ड आहे. कशापासून बनतो? इट इज द बोर्ड मेड अप फ्रॉम
मेड अप फ्रॉम वेस्टेज प्रोड्यूस आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट. बरोबर आहे. तो प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग झाल्याच्यानंतर जे वेस्टेज तयार होतं त्याच्यापासून जे बोर्ड बनतात त्यांना पार्टिकल बोर्ड बोलतात. नाही समजलं का? मला मी एखादा प्रोडक्ट बनवला पण त्याचं काही ना काही वेस्ट उरतंच ना. त्या वेस्टपासून तुम्ही जे बोर्ड बनवता त्याला बोलतात पार्टिकल. बरोबर की नाही? सो इट इज द बोर्ड मेड अप फ्रॉम द वेस्टेज प्रोड्यूस आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट. जमेल की नाही? याला बोलतात पार्टिकल बोर्ड. याला काय बोलतात? पार्टिकल. डन झालं का? तो अशी 2 मार्काला डिफिनेशन येईल, लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. पुढचा प्रश्न बघू आपण आता. स्टेट टू फंक्शन ऑफ लिंटेल. तो लिंटेल कोणाला बोलतात बघा? दरवाजा किंवा खिडकीच्या वरती जे असतं ना, हे बघा, हा समजा आता हा दरवाजा आहे, ठीक आहे. या दरवाजाच्या वरती ना ही भिंत आहे, ही पूर्ण भिंत आहे आणि हा दरवाजा आहे. मग आता विटांचं बांधकाम झालेलं आहे. या विटांचं वजन जर का दरवाजावर आलं तर दरवाजा तुटून जाईल. मग आपण काय करतो माहिती आहे का? इथे एक कॉन्क्रीटचा बीम ठेवतो. काय बनतो? कॉन्क्रीटचा बीम. आणि तो त्याला विटा सपोर्ट करतात. दरवाजावर वजन येत नाही, तर हा कॉन्क्रीटचा एक बीम ठेवतो, त्याला बोलतात लिंटेल. मग याची फंक्शन काय आहे बरं का सांगा? याची जर का तुम्ही फंक्शन बघायला गेली तर काय आहे? तो आता बघा, आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तो म्हणला आहे लिंटेलचा फंक्शन. मग फंक्शन काय लिहिणार? पहिलं फंक्शन आहे की हा लिंटेल जो आहे, हा लिंटेल काय करत असतो? दरवाजाच्या वरचा जो लोड असतो ना त्याला सपोर्ट करतो. तो आपण कसं लिहिणार? टू सपोर्ट द लोड अबो द डुअर. तो डुअरच्या वरचा जो लोड आहे त्याला सपोर्ट करायचं काम करतो. टू सपोर्ट द लोड अबो द डुअर. 2 नंबर, हा लिंटेल अजून काय काम करत असतो? इट ट्रान्सफर द लोड ऑन द वॉल किंवा टू द वॉल म्हणा. ओके. 3 नंबर काय आहे? हा छज्जा आहे ना, खिडकीच्या बाहेर पाणी घरात येऊ नये म्हणून जो बाहेर भाग काढलेला असतो ना त्याला बोलतात छज्जा. तो टू सपोर्ट, हा छज्जाला पण सपोर्ट करतो. टू सपोर्ट द छज्जाची स्पेलिंग बघून घ्या एकदा. ओके. टू सपोर्ट द छज्जा. अशी 3 फंक्शन आपल्याला लिंटेलची लिहिता येतात. ओके. तर लिंटेलची फंक्शन लक्षात राहू द्या. आपल्याला पुढचा प्रश्न आपल्याला देतो तो आता. पुढचा प्रश्न म्हणतो की इनलिस्ट यादी करायची. इनलिस्ट एनी 4 टाइप्स ऑफ बॉन्ड्स यूज इन ब्रिक मेसनरी. बघा सांगा. तो ब्रिक मेसनरी वीट बांधकामामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड दिसायला भेटतात. त्याचा तर तुम्हाला पेपरातच वो शब्द सापडून जातील. तर कुठले? इंग्लिश बॉन्ड, आठवा तो इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड, ठीक आहे ना, फ्लेमिश बॉन्ड. अजून कुठला आहे? हेडर बॉन्ड, स्ट्रेचर बॉन्ड आणि स्ट्रेचर बॉन्ड. ओके. तर या पद्धतीने स्ट्रेचर बॉन्ड हे आपले बॉन्ड लिहिता येतील. 4 प्रकार. डन. तो 4 प्रकारचे होते लिहिता येतात. तो लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय. पुढचा प्रश्न आहे इनलिस्ट 4 टाइप ऑफ विंडो. बघा, इनलिस्ट द टाइप ऑफ विंडो. तो विंडोचे पण प्रकार विचारून टाकले समजा, तर ते पण तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. कुठले प्रकार आहे बघा. स्लायडिंग विंडो. ओके. नंतर आपल्याकडे आहे फिक्स विंडो, फिक्स विंडो. अजून तो 3 नंबर आहे पॅनल विंडो. हे बघा, पॅनल शब्द तर डुअरच्या केसमध्ये बी होता. तो पॅनल विंडो. अजून पुढे काय आहे बरं का? 4 नंबर आहे ग्लेज विंडो. तो ते शब्द टाकून द्यायचे, ग्लेज विंडो. नसेल तरी ठीक आहे ना. नंतर 5 नंबर बे विंडो, ग्रिल विंडो. खूप सारे प्रकार आपल्याकडे येऊन जातील. स्लायडिंग, फिक्स, पॅनल, ठीक आहे ना, बे विंडो. एवढे 4 शब्द लिहून यायचे पेपरात. तो विंडोचे प्रकार तर झाले. तो पार्ट विचारतो. तो बघा पार्ट कसं लिहिणार? तो पुढचा प्रश्न. लिस्ट एनी 4 कॉम्पोनंट ऑफ विंडो. तुम्हाला आता विंडोचे कॉम्पोनंट सांगायचे. 4 कॉम्पोनंट पार्ट ऑफ विंडो. ठीक आहे. तो 4 पार्ट ऑफ विंडो बघा. जसा हा प्रश्न विचारला विंडोचे पार्ट, त्याच्या अगोदर आपण एक प्रश्न कव्हर करून टाकू. बरं कुठला? हे बघा, हा प्रश्न करण्याच्या अगोदर एक प्रश्न करून टाकू आपण. इथे आपल्याला तो विचारलेला आहे कॉम्पोनंट पार्ट ऑफ, हे बघा, डुअर. इथं मला त्यांनी विचारलेलं आहे. इथं बघा व्यवस्थित. राईट आणि 4 कॉम्पोनंट ऑफ डुअर. तो डुअरचे तुम्हाला काय केलं त्यांनी? पार्ट विचारलेला आहे. तो डुअरचे पार्ट हे बघा. हा जर का समजा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे समजा,
तुम्ही तुम्हाला दरवाजाचे पहिले पार्ट सांगतो. वरचा हा जो पोर्शन असतो दरवाजाचा फ्रेमचा त्याला बोलतात हेड. हा दरवाजाचा हेड जो आहे ना हवाला थोडासा भिंतीमध्ये घुसलेला असतो याला बोलतात हॉर्न. याला काय बोलतात? हॉर्न. हे जे उभं असतं ना याला बोलतो आपण, तो बघा आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की हा दरवाजाची हे पण असतो ना शटर, तो दरवाजाचा शटर पण असतो. मग आता हेड कळाला, हेड म्हणजे टॉपचा पोर्शन असतो. हे साईडचं जे असतं याला बोलतात जांब. याला काय बोलतात? जांब. तो हेड इथं असतो हॉर्न, हेड हॉर्न याला बोलतात जांब. नंतर आता जर समजा इथं बघा असे पॅनल असतात याला बोलतात पॅनल. याला काय बोलतात? पॅनल. ठीक आहे ना. तो हे आता हे पॅनल झाले. आता हे जी दरवाजाचं शटर आहे त्या शटरचा हा जो वरचा पोर्शन आहे याला बोलतात टॉप रेल. खालचा जो असतो त्याला बोलतात बॉटम रेल. आणि हे जे उभं असतं याला बोलतात स्टाईल. उभ्याला काय बोलतात? स्टाईल. मग स्टाईल आहे, टॉप रेल आहे. मधला जो पोर्शन असतो याला बोलतात लॉक रेल. जिथे लॉक लावतो ना तेवढी पट्टी त्याला बोलतात लॉक रेल. मग बघा टॉप रेल, बॉटम रेल, मधला म्हणजे लॉक रेल. आणि यामध्ये जे चौकोन असतात ना हे याला बोलतात पॅनल. याला काय बोलतात? पॅनल. ठीक आहे. नंतर होल्ड फास्ट. होल्ड फास्ट म्हणजे अशा पट्ट्या राहतात बघा, अशा पट्ट्या दरवाजाच्या याच्यात घालून ठेवतात भिंतीमध्ये, त्याला बोलतात होल्ड फास्ट. आणि पोस्ट आणि जाम कोणाला बोलतात बरं का? बघा तो पोस्ट आणि जाम हाच आपला हा जो आहे ना वर्टिकल याला बोलतो ना आपण फ्रेमचा भाग. आलं का लक्षात? मग तुम्हाला जर का डुअरचे जर पार्ट विचारले तर जमायला पाहिजे. मग डुअरचे पार्ट कोणकोणते आहेत समजलं? हेड, हॉर्न, स्टाईल, टॉप रेल, लॉक रेल, बॉटम रेल, पॅनल. तो 4 नावं तुम्हाला देता येतील. आता याच्याऐवजी जर समजा असा प्रश्न विचारला असता, तो विचारलेला पण आहे आपल्याला 2 मार्क्ससाठी. लिस्ट एनी 4 कॉम्पोनेंट पार्ट ऑफ विंडो. तो विंडोची तुम्हाला पार्ट विचारले असणार, तो कसं लिहिणार? बघा विंडोची जर का तुम्हाला पार्ट विचारलं तर त्याच्यामध्ये बरेचसे पार्ट्स सेम येऊन जातात. त्याच्यात हेड पण असतो, तो 1 नंबर लिहिणार मी हेड. 1 नंबर काय लिहिणार आपण? हेड. तो हेड पण असतो. नंतर 2 नंबर साईडची जांब पण असतो, तो हेड जांब. ओके का? हेड झाला, जांब झाला. पॅनल पण असतात, तो पॅनल. हेड असतो, जांब असतो, पॅनल असतो. आणि चौथा जर लक्षात ठेवता आला तर जांब. तो जांब. ठीक आहे. जांब नाही, ट्रान्झम. हे बघा जांब ऑलरेडी झाला आहे. हेड, जाम, पॅनल. नंतर अजून असतं फ्रेम. बघा फ्रेम, तो फ्रेम पण आहे. 5वं नाव अजून तुम्हाला सांगून देतो, ट्रान्झम. तो ट्रान्झम झाला, फ्रेम झाला, पॅनल झाला, जाम झाला, हेड झाला. हे पार्ट असतात विंडोचे. आणि तुम्हाला डुअरचे पार्ट सगळे सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय 2 मार्क्ससाठी. स्टेट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ जिओ सिमेंट. तो जिओ सिमेंटच्या आपल्याला 4 प्रॉपर्टी विचारतो येतो. मग कुठले 4 प्रॉपर्टी बरं का जिओ सिमेंटचे? बघा तो जिओ सिमेंटचे जर का प्रॉपर्टी विचारलं तर हा जो आहे ना हा आपल्याला 1 नंबर लिहितो बघा. हा आपल्याला अर्ली स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. तो इट कॅन यूज इन अ जनरल कन्स्ट्रक्शन, अर्ली स्ट्रेंथ ॲप्लिकेशन, वेस्ट स्टॅबिलायझेशन. तो सोपे आपण लिहूया. आपल्याला 2 मार्काचा हा प्रश्न आहे. काय म्हणलं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 4 प्रॉपर्टीज ऑफ जिओ सिमेंट. तो जिओ सिमेंटची 4 प्रॉपर्टी आहेत, तो त्यामुळे लिहूया. इट प्रोव्हाइड अर्ली स्ट्रेंथ. याचा अर्थ असा होतो की हा लवकर स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. बरं दुसरं काय बरं का? तो याचा दुसरं फंक्शन बघा. तो बघा पहिलं सांगितलं इट प्रोव्हाइड अर्ली स्ट्रेंथ. ओके, तो अर्ली स्ट्रेंथ असते. नंतर केमिकल आणि ॲसिड म्हणजे याच्यावरती केमिकल आणि ॲसिडचा हे पण होत नाही. तो आपण काय बोलणार? केमिकल अँड ॲसिड रेजिस्टन्स म्हणजे याच्यावरती केमिकल आणि ॲसिडचा परिणाम होत नाही याच्यावरती. तो जिओ सिमेंटवरती रेजिस्टन्स. ओके, इट प्रोव्हाइड अर्ली स्ट्रेंथ, केमिकल अँड ॲसिड रेजिस्टन्स. 3 नंबरची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, 4 सांगितले त्यांनी. तो फायर रेजिस्टन्स. पुढची काय आहे? फायर रेजिस्टन्स. बघा केमिकल ॲसिड रेजिस्टन्स झाला, फायर रेजिस्टन्स, अर्ली स्ट्रेंथ. नंतर आहे हाय ड्युरेबिलिटी. जास्त टाईम टिकतो हा. हाय ड्युरेबिलिटी. आलं का लक्षामध्ये? हाय ड्युरेबिलिटी, अर्ली स्ट्रेंथ, हाय ड्युरेबिलिटी, केमिकल अँड ॲसिड रेजिस्टन्स, फायर रेजिस्टन्स. आलं लक्षात? त्याच्या प्रॉपर्ट्या, तो हे प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ओके.